हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर चला आज आहे ना माझं जे काही हँगिंग ब्रास कलेक्शन आहे ना ते तुमच्यासोबत शेअर करते. ते कुठून घेतलेलं आहे ते सगळेच डिटेल मी तुमच्यासोबत शेअर करते. मी जे काही तांब्या पितळेचं घेते ते मी पुण्यातूनच घेते ऑलमोस्ट. पण काही गोष्टी आहेत ज्या ऑनलाईन घेतलेल्या आहेत. काही गोष्टी आहेत त्या मी इथल्या शॉपमधून घेतलेल्या आहेत. तर इथे देखील खूप छान ब्रास कलेक्शन आहे, कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तमिळ लोक आपल्यासारखेच म्हणजे देवाचं करायचे आहेत आणि त्यांना देखील खूप जास्त अँटिक गोष्टींचा शौक आहे. तर मी इथे बऱ्याच शॉप्समध्ये ब्रास कलेक्शन बघितलेलं आहे. मला देखील आवडतं, पण एवढंच आहे आपल्या पुण्यामध्ये आहेत ना मला वस्तू खूप स्वस्त दिसतात. पण इथे त्याच ह्याच्यामध्ये बघितलं ना कंपॅरेटिव्ह, तर इथे खूप महाग आहे हे सगळं. तर आज आहे ना मी चला तुम्हाला सगळंच दाखवते. त्याच्या आधी इथे मी आज एकादशी होती, तर एकादशीच्या टायमाला मी मुलांसाठी अप्पे बनवले आणि आमचा दोघांचा तर उपवास होता. तर सकाळी त्यांचा व्यवस्थित नाश्ता झाला आणि नंतर दुपारी त्यांच्यासाठी फक्त दाल राईस बनवलं होतं. तर इथे बघा तुम्हाला असं वाटत असेल की अप्पे करपलेत, तर नाही आहे. मी तेल खूप कमी टाकते अप्प्यांसाठी. तर जर जेव्हा आपण तेल खूप कमी टाकतो ना तर ते असे दिसतात. नाहीतर मला वाटतं की ते अप्पे आतमधून कच्चे राहतात. त्याच्यामुळे मी व्यवस्थित त्याला आहे ना थोडंसं ब्राऊनपेक्षा थोडासा डार्क ब्राऊन कलर येई तोपर्यंत व्यवस्थित शिजवून घेते. तर दुपारी आहे ना सगळं काही आवरून झाल्यानंतर, दुपार नाही म्हणू शकत, संध्याकाळच बोलू शकतो, 4 वाजले होते. तर इकडून आहे ना हे जे निवळतं ऊन जे आहे ना ते येतं. खूप छान वाटतं टी व्ही रूममध्ये. आणि संदीप घरी असल्यावरती आहेत ना ऑफिसचं कॉन्स्टंटली काम करताना त्यांना एक 4 वाजता चहा लागतो. तर तो मग मी तेव्हाच माझा पण करून घेते. आणि त्यातून आज उपवास होता. तर उपवासाला फक्त ताक आणि चहा एवढ्यावरतीच आणि फ्रूट्स एवढ्यावरतीच राहतो. तर बघा इथे झिझी प्लॅन्टची नवीन ग्रोथ दाखवते. एवढं फास्ट वाढतं आहे ते आणि इतकं सुंदर दिसतं आहे. तर याला मी काही नाही, फक्त माती टाकलेली आहे. आणि तुम्ही जर बघितलंत ना तर झिझी प्लॅन्टचा पॉट जो आहे ना तो मोठा आहे, कारण त्याचा जो बुश आहे ना तो खूप मोठा आहे. तर हे बघा माझ्याकडे एक पाण्याची टाकी होती, ती मी अशीच वरती ठेवली होती. तर यावेळेस आहे ना मी म्हटलं की चला याचा काहीतरी उपयोग करूया. तर माझं जे मागच्या वर्षीचं झिझी प्लांट आहे ना ते वाढत नव्हतं म्हणून मी बाहेर ठेवलं होतं. पण ते बाहेर पण त्याला काहीच असं वाटत नव्हतं मला की वाढेल म्हणून. तर आत्ता बघा शिफ्टिंगच्या टायमाला ठरवलं होतं की आता हे मोठं घर आहे, तर इथे आपण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या वापरायच्यात. तर ही जी टाकी आहे ना ही टाकी मी म्हटलं की आता हे ॲज अ प्लांटर म्हणून यूज करावं. ही अशी जी भांडी आहेत ना आता एवढी महाग आहेत, म्हणजे असे मी गोल्डन प्लांटर्स बघितले ॲमेझॉनवरती, एवढे महाग आहेत. तर म्हटलं ते घेण्यापेक्षा चला आपली जी जुनी वस्तू आहे ना ती ॲज अ प्लांटर म्हणून कशी दिसते ते बघावं. तर एवढं छान निखरून आलं होतं. तर तुम्ही बघू शकता इथे दोन्ही साईडला झिझी प्लांट ठेवलेत आणि ऑक्सिजन प्लांट आहेत हे. तर चला आपण देवघरापासून सुरुवात करू. तर देवघराच्या समोरची जी भिंत आहे ना तिथे हे असे मी दिवे लावलेले आहेत. तर हे एक वॉल डिकॉर म्हणूनच आत्ता मी वापरते. याच्यामध्ये जेव्हा सणवारासाठी मी याच्यामध्ये दिवे लावते. तर हे असे भिंतीला पूर्ण चिकटून आहेत आणि हे मी हैदराबादमधूनच घेतलेले आहेत. पण असे दिवे पुण्यामध्ये देखील तुम्हाला मिळून जातील.
तर ह्या अशा दिव्यांसाठी आपण जर रेंटेड राहत असो आणि आपल्याला असं डेकोरेशन खूप आवडत असेल, काही होम डेकोर करायला आवडत असेल, तर मी तुम्हाला हे कशा पद्धतीने लावते विदाऊट ड्रिलिंग. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याच्या कोणत्याच गोष्टीसाठी ड्रिलिंग केलेलं नाही आहे. कारण याचं वजन खूप कमी असल्यावरती याला ड्रिलिंगची काहीच गरज पडत नाही. फ्रेम्स आहेत किंवा काय आहेत त्याच्यासाठी मी कधीच ड्रिलिंग करत नाही. तर त्याच्यासाठी तर बघा ना, होम डेकोरची खूप हाऊस असते, पण आपल्याकडे जर लहान मुलं असतील तर आपण कशा पद्धतीने डेकोरेट करू शकतो. तर हे असे जे वॉल हँगिंग्ज आहेत ते तुम्ही लावू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठीच आहेत कारण मुलं खूप लहान आहेत, तर छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना त्या इकडे तिकडे ठेवू शकत नाही, तेव्हा मग अशा पद्धतीचं होम डेकोरेशन आपण करू शकतो. तर असंच अजून एक सेम दिव्याचं वॉल हँगिंग आहे. तर हे जे वॉल हँगिंग आहे हे मी पुण्यातून घेतलेलं आहे. तर जेव्हा मी हे बघत होते ना तेव्हा मी जे हैदराबादमधून घेतलेलं वॉल हँगिंग जे तुम्हाला मी आत्ता दाखवलं त्याचा रेट पुण्यामधला आणि इथला एवढा डिफरन्स आहे. आपल्या पुण्यामध्ये खूप स्वस्त आहे. तर हे मी पुण्यामधून आहे ना 1200 रुपयाला घेतलेलं आहे आणि ह्याचे जे तुम्ही घंटे वगैरे बघितलात, घंटा बघितलात किंवा ह्याचं वजन बघितलात ना, एवढं हेवी आहे हे. म्हणजे आणि हे पूर्ण ओरिजिनल ब्रास आहे. कारण आपल्या पुण्यामध्ये ओरिजिनलच ब्रास मिळतं तुम्ही मेन पुण्यामध्ये गेलात तर. तर हे बघा याच्यावरची जी कमळाची डिझाईन आहे याला दोन्ही साईडला हुक्स दिलेले आहेत आपण अडकवण्यासाठी. तर या दोन्ही साईडला मी ड्रिलिंग केलेलं नाही आहे. ह्याचं वजन जरी भरपूर असेल तर याला दोन्ही साईडला हुक्स दिल्यामुळे ना ह्याला मी दोन्ही साईडला विदाऊट ड्रिलिंग लावलेलं आहे. त्यानंतर येऊया धूपदानीवरती. तर देवघराची ही जी लाकडी फ्रेम आहे ना त्याला ऑलरेडी काही खिळे आहेत, तर त्यालाच ही जी धूपदानी आहे ती लावलेली आहे. आणि साईडला एक मनी प्लांट आहे ना त्याची मला ग्रोथ अशी खालपर्यंत करायची, त्यासाठी ते इथे एक लावलेलं आहे हँगिंग मनी प्लांट. तर हे असे दोन्ही पण फ्रेमला मी लावलेले आहेत. दिसायला खूप सुंदर दिसतं आणि हे जे झाड आहे ना हे देखील खूप असं भरीव आहे. तर खूप असं हिरवंगार वाटतं देवघराच्या इथे. तर ही जी धूपदानी आहे ना त्याचं जे वरचं झाकण आहे ना ते पूर्ण निघत नाही आणि याच्याबद्दल देखील तुम्ही बऱ्याच वेळा विचारता. तर धूपदानी मला अशी घ्यायची होती. यामध्ये मी अजून एक ऑर्डर केली होती पण ती काय मला आवडली नाही, म्हणून मग मी ही ऑर्डर केली. तर हिची जी कॉस्ट आहे ना ही थोडी जास्त आहे. ही मी ॲमेझॉनवरून घेतलेली आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते. तर रिच्युअल्स म्हणून स्टोअर आहे, त्या स्टोअरमध्ये तुम्हाला प्युअर ब्रास गोष्टी मिळतील. तर हे देखील प्युअर ब्रासमध्ये आहे. तर याच्यामध्ये मी धूप लावत नाही, तुम्हाला दाखवते. थोडंफार काळं पडतं तर हे ॲज अ होम डेकॉर म्हणूनच यूज करते. कधीतरी याच्यामध्ये धूप लावली जाते पण मग जेव्हा लावते ना तेव्हा मग मी लगेचच ते पुसून घेते, मग ते काळं लगेच निघून जातं. तर ह्याचं हे जे कमळाची डिझाईन जी आहे थोडंसं महाग पडतं आणि ऑनलाईन अजून थोडंसं महाग पडतं. तर ही 2300 रुपयाला घेतलेली. तर बघा याची जी चैन आहे या चैनवरती देखील हे जे कमळ छोटे छोटे लावलेत ना हे देखील इतके सुंदर दिसतात या धूपदानीमध्ये. तर हे जे काही मी दिवे भिंतीला लावलेले आहेत ना ते मी याच्या मदतीने लावलेले आहेत. तर हे आहेत झिनका नेल्स. तर मी दाखवते तुम्हाला. हे अशा पद्धतीने रिसीव्ह होतात. वरती हा जो तुम्हाला स्टील पोर्शन आहे ना तिथे तुम्हाला थोडंसं ठोकायचं आहे आणि एकदम छोटी अशी पिन लागते. आणि हे बघा हा जो पिनचा पोर्शन आहे ना हा असा भिंतीमध्ये जाऊन बसतो आणि तुमचे जे वॉल हँगिंग्ज आहेत ना याला तुम्ही खूप व्यवस्थित पद्धतीने हँग करू शकता. तर हे बघा असा जो खिळा आहे ना खूप छोटी पिन बसते आणि तुम्हाला परत काढायचं असेल, आता हा मी तिकडे लावलेला हा जो खिळा आहे ना हा वापरलेला खिळा आहे आणि न वापरलेला तुम्हाला दाखवला. तर याला देखील आपण रियूज करू शकतो म्हणून मी ठेवलेले आहेत. थोडासा जो खिळा आहे ना म्हणजे जेव्हा आपण रियूज करतो ना तेव्हा मी त्याच्यावरती हलक्या गोष्टी लावते, जास्त हेवी लावत नाही. पण जर अनयूज्ड असेल याच्यामध्ये तुम्हाला 2-3 साईजेस मिळतील. अनयूज्ड असेल तर बघा हे जे ब्रास हँगिंग जे आहेत ना हे सगळे मी या झिनका नेल्सनीच लावलेले आहेत. तर हे पॅकेटमध्ये मला भरपूर रिसीव्ह झाले होते. आता मला पॅकेटचा जो रेट आहे तो आठवत नाही आहे, पण हे ऑनलाईन परचेस केलेलं आहे. तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की शेअर करेन. तर तुम्ही बघितलं असेल असे स्टिकर्स जे आहेत हे भरपूर जणं वापरतात, पण काही जणांना माहितीच नाही आहे की ह्याला कसं यूज करायचं आहे. कारण याचा जो गम आहे म्हणजे या स्टिकरचा जो त्यांनी गम यूज केलेला आहे हा खूप स्ट्रॉंग आहे. तर हे त्याच्यावरती मेन्शन केलेलं असतं की किती वजनावरती हा हुक तुम्ही वापरू शकता. तर हा तर मी डीमार्टमधून घेतलेला आहे, तुम्हाला ऑनलाईन देखील मिळून जातील.
तर तुम्हाला असं वरून काही अडकवायचं असेल तरी देखील तुम्ही हे जे हुक्स आहेत ते वापरू शकता. तर जेव्हा आपण हे भिंतीला लावतो, म्हणजे हे आपल्याला त्याच्यावरती मेन्शन देखील केलेलं आहे की कोणत्या सरफेसवर लावायचं आहे. जनरली फक्त भिंत सोडून बाकी तुम्ही कोणत्याही सरफेसवरती हे लावू शकता, वुडन टाईल्स वगैरे. तर हे मी टाईल्ससाठी यूज करते, कारण तिथे मी हे झिंका नेल्स नाही लावू शकत. तर हे आहे ना, मी आदल्या दिवशी रात्री लावून ठेवते आणि लगेच नाही यूज करत. तो जो गम आहे ना, तो व्यवस्थित स्टिक होऊन जातो भिंतीला. त्यानंतरच आपण ह्याला 24 तासांनी वापरायला चालू करायचं आहे. म्हणजे हा एकदम स्ट्रॉंग असा हुक बनून जातो. तुम्हाला ड्रिलिंग करायची गरज नाही, दुसरा कुठला हुक लावायची गरज नाही आहे. तर हे अशा पद्धतीचे जे हुक्स आहेत ना, ते म्हणजे डीमार्टमध्ये मला स्वस्त वाटले म्हणून मग मी घेतले. तर हे हुक्स डीमार्टमध्ये देखील मिळतात. म्हणजे मी हे डीमार्टमधून आणलेले आहेत, ऑनलाईन देखील मिळतात. त्यानंतर सगळ्यात शेवटी हे शेवटचं दिवाचं हँगिंग आहे. तर हे जे हँगिंग आहे हे खूप हेवी आहे. हे झिंका नेल्सला लावलेलं नाही आहे. आणि खूप हेवी असेल तर झिंका नेल्स पण कॅरी करू शकणार नाही. जर 2 हुक्स असते लावायला तर चाललं असतं, पण नाही, हे मी झिंका नेल्सला लावलेलं नाही आहे. तर हे बघा, ह्याला असे छोट्या छोट्या घंटा आहेत. तर एक घंटा बघा इकडे शिफ्टिंग होताना गेली, कुठे गेली माहिती नाही. तर हे मी पुण्यातून घेतलेलं आहे. ऑनलाईन देखील आता हे अवेलेबल असेल आणि हे खूप जुनं आहे माझं. त्याच्यामुळे मला आता ह्याची कॉस्ट माहिती नाही आहे की आत्ता हे कितीला असेल. हे मी खूप स्वस्त घेतलं असेल, आत्ता मला त्याची प्राईस देखील आठवत नाही आहे. तर आधीच्या घरामध्ये आहे ना, ह्याला ड्रिलिंग करायला मला काहीच ऑप्शन नव्हता. तर मी एक अँकल आणून त्याला हे ड्रिलिंग करून लावलं होतं. तर खूप दिवस गेले मला त्याला देखील. तर इथे आहे ना, मी एक म्हणजे मी नाही, संदीपने एक आयडिया केले. वरती हे जे POP केलं ना, त्याच्यामध्ये ह्याचा जो हुक आहे ना, तो अडकवून हे लावलेलं आहे. तर हे एका कोपऱ्यामध्ये लावलेलं आहे. याला अजून एक मला पर्टिक्युलर जागा भेटल्यानंतर ड्रिलिंग करून याला लावेनच. पण आत्तापुरतं तरी हे मी ह्या कोपऱ्यामध्ये लावलेलं आहे. तर हे असे माझे वॉल हँगिंग कलेक्शन्स आहेत. ब्रासमध्ये अजून बरंच कलेक्शन आहे की जे मी टेबलसाठी वगैरे वापरते, ते तुम्हाला नंतर दाखवेन. तर आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.